आपण आज बोटनेक विथ कटोरी म्हणजे पाठीमागं बोटनेक समोर कटोरी अशा बोटनेक विथ कटोरी ब्लाऊजचं कटिंग करूयात. 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर 36 साईजच्या ब्लाऊजला गळा रुंदी, शोल्डर, मुंडा, समोरील गळा किती घ्यायचा, कटोरीचं माप कसं टाकायचं, त्याचबरोबर शोल्डर किती डाऊन करायचं, मुंड्याचा आकार देताना कसा आकार द्यायचा, किती वरती द्यायचा, त्याचबरोबर परफेक्ट बोटनेक विथ कटोरी ब्लाऊज कटिंग करताना काय काळजी घ्यायची जेणेकरून आपला ब्लाऊज बिघडू नये, इथं मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. बोटनेक विथ कटोरी 36 साईजचा ब्लाऊज आहे. 36 साईजच्या ब्लाऊज आपण इथं परफेक्ट असं कटिंग करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कटिंग करताना एकही अडचण येणार नाही. तर बऱ्याच जणीचा प्रश्न असतो, आपण जसं बोटनेक विथ प्रिन्सेस कट, 4 टक्स ब्लाऊज कटिंग करतो ना, तसं कटोरी ब्लाऊजही परफेक्ट येतो. पण काय वाटतं की गळा रुंदी जास्त आहे, त्यामुळं आपल्याला वाटतं की कटोरी ब्लाऊज व्यवस्थित बसतो का नाही, हा बऱ्याच जणींचा प्रश्न असतो. तर हा तुमचा यामधचा प्रश्न आहे. तर आणि कमेंटही आहेत की ताई बोटनेक विथ कटोरी ब्लाऊजचं 36 साईजच्या कटिंग दाखवा, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा आता आपण हे कटिंग कसं करायचं, हेच मापे घेऊन आपण इथं टाकायचं आहे. तर बोटनेक विथ कटोरी बघा आहे 36 साईजचा. शोल्डर आपला आहे 7 इंच, मुंडा आहे 7 इंच, शोल्डर पट्टी आपल्याला इथं 3 इंचाची घ्यायची आहे म्हणजे तयार 2.5 इंच होणार आहे. गळा रुंदी 4 इंच घ्यायची आहे, गळ्याची उंची 4 इंच, समोरील गळा आपला 6 अधिक अर्धा बरोबर 6.5 इंच आहे. तर अशा पद्धतीचं आपलं हे माप आहे. ह्याच मापाचा आपण ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते बघूयात. तर आता आपण समोरील आणि पाठीमागचं असं माप काढून घेऊया, म्हणजे दोन्ही एकदाच करायचं म्हणजे व्यवस्थित येतं आणि लवकरही होतं. बघा आता इथं डबल फोल्ड आपण पेपर घेतलेला आहे. तयार ब्लाऊजची उंची किती आहे त्यानुसार आपल्याला माप टाकायचं आहे. तुम्ही कटोरीला जसं माप घेता तसंच इथं माप घ्या. तयार ब्लाऊजची उंची आपली किती आहे, 14 इंच आहे. 1 इंच मार्जिन 15 इंच, किंवा तयार 13.5 आणि 1 इंच मार्जिन 14.5 असं घेतलं तरीही चालतं. इथं आपण बघा तयार आपली उंची 13.5 इंच आहे, 1 इंच मार्जिन 14.5 इंच घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार पाठीमागच्या भागाची उंची तुम्हाला समोरील पाठीमागच्या भागाची सेम उंची इथं घ्यायची आहे. म्हणजे आपली तयार उंची जेवढी आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं. आता बघा समोरच्या बाजूलाही आपल्याला, तर बघा उंची तयार केलेली आहे. इथं समोर 14 घेतली, इकडेही 14 घेतलं, मार्किंग केलं. एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो कट करू म्हणजे त्यावरती आपली मापही आहेत. आपल्याला मापही टाकताना समोर आपल्याला तो पेपर ठेवता येईल. हे झाल्यानंतर आता आपल्याला बघा आपलं हे माप टाकायचं आहे. जसं आपलं माप आहे ना तसं माप टाकायचं आहे. शोल्डर आपल्याला 7 इंच घ्यायचं आहे. तर बोटनेकच्या ब्लाऊजमध्ये शोल्डर जास्त असतो आणि गळा रुंदी पण, म्हणजे गळा रुंदी जास्त असते. शोल्डर जितकं ठेवायचं आहे तेवढंच ठेवतो आपण, फक्त गळा रुंदी यामध्ये जास्त असते. तर बघा गळा रुंदी किती आहे आपली ते बघूया नंतर. आता सुरुवातीला शोल्डर पूर्ण 7 इंच टाकून घ्यायचं आहे. बोटनेकच्या ब्लाऊजमध्ये शोल्डर जास्त असतं. किती आहे शोल्डर, 7 इंच. तर बरोबर 7 इंचला इथं आपण मार्क करून घ्यायचे आहे. आणि जेवढं शोल्डर असतं तेवढाच आपल्याला मुंडा घ्यायचा असतो बोटनेकमध्ये. इथं 1.5 इंच कमी केला तरी चालेल, 5.75 इंच किंवा 7 इंच घेतला तरीही चालतं. आपण इथं 7 इंचला मार्क करूया, म्हणजे 5.75 किंवा 7 इंच घेतलं तरी चालतं. आता बघा खालीही आपलं बरोबर 7 इंच आहे का बघून घ्यायचं आहे, म्हणजे कमी जास्त अंतर झालं तर काय होईल, तो ब्लाऊज आपला व्यवस्थित येणार नाही. इथून आपलं हे शोल्डर आहे बरोबर. आता त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा मुंडा आहे घेतला आपण. शोल्डर पट्टी किती घ्यायची, गळा रुंदी 4 इंच घ्यायची आहे. आता बोटनेकचा ब्लाऊज आहे ना, तर इथं बघा गळा रुंदी आपण इथं 4 इंच घेणार आहोत. बोटनेकच्या ब्लाऊजमध्ये गळा रुंदी जास्त असते, हे मी अगोदरही सांगितलेलं आहे. आणि उरलेलं जे आहे ते आपलं शोल्डरची पट्टी आहे. बघा हे उरलेलं जे आहे आपलं 3 इंच शोल्डरची पट्टी. जसं आपण कटोरी ब्लाऊजला घेतो तसंच शोल्डर इथं आपलं तयार 2.5 इंच होणार आहे. 3 इंच घेतलं 2.5 इंच तयार होणार आहे. फक्त ह्या ब्लाऊजमध्ये गळा रुंदी जी आहे ती जास्त असते, त्यामुळंच आपण तो बोटनेक ब्लाऊज म्हणतो. ठीक आहे. आता शोल्डर पट्टीचं झालं, गळा रुंदीचं झालं. आता गळ्याची उंची म्हणजे आपण जो बोटनेकला डबल आकार असतो, वरती एक गळा खाली एक गळा असे 2 गळे असतात. त्यामध्ये आता वरचा गळा देण्यासाठी गळा रुंदी किती घ्यायची आहे, घेतली आपण 4 इंच. गळ्याची उंची ही आपण इथं 4 इंच घ्यायची आहे. आता इथंही 4 इंच आहे का बघूनच घ्यायचं. डबल माप टाकायचं आहे नेहमी. बघा इथंही टाकलं. बघा हे आपण गळा रुंदी आणि गळा उंची घेतलेली आहे.
आता मी इथं समोरील पाठीमागच्या भागाचं कटिंग करत आहे. पाठीमागचा भाग निघणार आहे, समोरचाही निघणार आहे. जसं आपण कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करतो तसं. आता इथं आकार देताना आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. बघा इथं 1.5 इंच घ्यायचं आहे आणि आकार आपल्याला इथून असं देऊन घ्यायचा आहे. आकार जो आहे तो आपल्याला इथून देऊन, आता आपल्याला आकार जो आहे तो इथून द्यायला सुरुवात करायची आहे. म्हणजे एकदम वरपासून नाही, थोडंसं खाली घेऊन आपल्याला हा असा आकार देऊन घ्यायचा आहे. बोटनेकचा ब्लाऊज आहे त्यामुळं आकार आपण असाच द्यायचा असतो. त्यामुळंच तो ब्लाऊज आपला व्यवस्थित बसतो पाठीमागे गळ्यामध्ये. हे बघा इथं आपण पाठीमागचा गळ्याचा आकार दिलेला आहे. आता आपल्याला गळारुंदी झाली. आता समोरील गळा घ्यायचा. तर समोरील गळा आपला तयारचा आहे. 1/2 इंच मार्जिन म्हणजे 6 इंच घ्यायचा. इथंच घ्यायचा. बघा इथं घ्यायचा आहे आपला समोरील गळा 6.5 इंच. गळारुंदी आपण इथं किती घेतलेली आहे? 4 इंच घेतलेली आहे. इथंही गळारुंदी 4 इंच घ्यायची आणि मार्किंग करायचं. वरती जेवढी गळारुंदी घेतलेली आहे ना तेवढीच गळारुंदी आपल्याला इथं खाली घ्यायची आहे. आणि इथं बघा, आता इथं बघा आपण आकार देताना 1 इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा आहे कटोरी ब्लाऊजसाठी आपल्या. आता समोरील गळा झालेला आहे आपला. आता आपल्याला मुंडाचं पण मार्किंग केलेलं आहे. आता हे मुंडेचं मार्किंग आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. फक्त मुंडा आपण अगोदरच घेतलेला आहे. मुंडेचं मार्किंग सरळ करून घ्यायचं. आता मुंड्याला बघा आकार कसे द्यायचे. आपला ब्लाऊज बोटनेकचा आहे त्यामुळे आकार देताना बघा, सुरुवातीला आपण छातीचा चौथा भाग आपला किती आहे? 9 इंच आहे आणि आपण इथं 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत. बघा आता आपल्याला बघा हे जे आहे ते आपण मार्क करून घेऊयात. छातीचा चौथा भाग प्लस मार्जिन तेच माप आपण खालच्या साईडलाही ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग 9 इंच आणि 1.5 इंच मार्जिन. आता मुंड्याला आकार कसे द्यायचे ते बघूयात. बघा मुंड्याला आकार देताना आता काय करायचं, बोटनेकचा ब्लाऊज आहे म्हणून 1/2 इंच घ्यायचं आहे. बघा किती घ्यायचं आहे आपल्याला? 1/2 इंच घ्यायचं आहे. हे असं हे इथवर 1/2 इंच, अर्धा आणि पाव म्हणजे 1/2 इंच. 1 इंचला 3 लाईन कमी म्हणजे आपल्याला इथवर हे 1/2 इंच घ्यायचं आहे. हे दिसतं हे 1 इंच, हे 1/2 इंच. प्रत्येक साईजला घ्यायचं 1/2 इंच घ्यायचं. एक क्रॉसमध्ये मार्क करायचं. हे प्रत्येक साईजचा बोटनेकचा ब्लाऊज असेल ना, प्रिन्स कट असू द्या, फोटक असू द्या किंवा बोटनेक असू द्या, हे घ्यायचं. त्यानंतर आता आपल्याला अर्धा इंच शोल्डर खाली डाऊन करायचं आहे. कुठल्याही साईजला अर्धा इंच शोल्डर आपल्याला डाऊन करावंच लागतं म्हणजे आपला ब्लाऊज आहे तो. आता हे अर्धा इंच जे आहे ना हे आपण असं क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे. कुठल्याही बोटनेक ब्लाऊजला हे क्रॉसमध्ये शोल्डर डाऊन केल्यामुळे जे आहे शोल्डर वगैरे आपलं उतरत नाही, कारण गळारुंदी जास्त असते आपली, त्यामुळे हे असं करणं गरजेचं आहे. आता इथून आपल्याला 1 आणि 1.25 इंचवरती मुंड्याचे आकार द्यायचे आहेत. आपण नॉर्मल कटोरी ब्लाऊजला काय करतो 1.5 इंचावरती घेतो, तसं इथं 1.25 आणि 1 वरती घ्यायचं आहे. आता आकार कसे द्यायचे बघा. बोटनेकला आकार देताना बघा इथून सुरुवात करायची आहे असं आपण. आता पाठीमागचा आकार आपल्याला फक्त बघा कुठवर द्यायचा आहे, हे ह्याला द्यायचा आहे. पाठीमागचा आकार ह्या सरळ जो मुंडा आहे ना त्याला द्यायचा पाठीमागचा आकार. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हा 1.5 इंच 1.25 इंचाचा आकार आपल्याला ही सुरुवातीला जे सरळ आपण मुंड्याची लाईन केली त्याला द्यायचा आणि 1 इंचाचा आकार आपल्याला ह्याला द्यायचा आहे. म्हणजे हा जो 1/2 इंच आपण बाहेर घेतला ना त्याला हा असा हे बघा असं हे 2 मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत आपल्याला. कुठल्याही साईजचा असू द्या ब्लाऊज अशा पद्धतीने मुंड्याचे आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला.
किंवा 1.5 इंच आणि 1 इंच घेतलं तरीही चालतं, असं काही नाही. 1.25 इंच किंवा 1.5 इंच घेतलं तरी चालतं. आता आपले मुंडेचे आकार देऊन झालेले आहेत. मुंडेचे आकार दिल्याच्या नंतर आता आपण क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. आता हे तर समजलं असेल तुम्हाला, आकार कसे द्यायचे, शोल्डर डाऊन किती करायचं, आकार कसे घ्यायचे, 36 साईजच्या ब्लाऊजची मापं पण आपण इथं सांगितली आहेत. आता आपण कटोरी जशी घेतो तशी काढायची. क्रॉसपट्टी किती आहे आपली 3 आणि 2.5ची. आता इथं 3ला मार्क करायचं, इकडल्या साईडला 2.5ला करायचं, परत एकदा 2.5ला मार्क करायचं आणि आपल्याला 2.5 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता हे जे आहे ते 2.5 इंचाचं आपण सुरुवातीला 2.5चा बॉक्स तयार केला. आपण 2.5चा बॉक्स केल्यानंतर बघा आता कर्वमध्ये आकार द्यायचा आहे आपल्याला. हे असं करायचं, हे कर्व आहे ना, हे असा आकार पाहिजे म्हणजे कटोरी पण आपली व्यवस्थित बसते आणि क्रॉसपट्टी ही आपली व्यवस्थित बसते. आता हे झालेलं आहे क्रॉसपट्टी आणि आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. आता बघा छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन म्हणजे 9 इंच छातीचा चौथा भाग, 1.5 इंच मार्जिन, 10.5 इंचाचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर 5.25 इंच येतो. 5.25ला एक मार्क केलं. 1 इंचच्या मुंड्यापासून खाली आपण 2.5 इंच घेतलं. समोरील गळ्याला 1 इंच घेतलं आणि हे आपण ही आपली अशी कटोरी तयार झालेली आहे. बघा अशा पद्धतीने आपलं व्यवस्थित अशी कटोरी तयार झालेली आहे. वाढून घेतल्यानंतर आपल्याला हे आकार जे आहे ते परफेक्ट येतात. ठीक आहे, हे अशा पद्धतीने बघा हे कर्वमध्ये हे व्यवस्थित आल्यामुळे क्रॉसपट्टी आपली छान येते आणि कटोरी ही आपली व्यवस्थित बसते. तर आता हे झालेलं आहे. आता हे कट कसं करायचं ते बघूया. आता कटिंग करताना बघा दोन्ही पार्ट कसे काढायचे आणि पाठीमागचा भाग कसा सेपरेट करायचा ते बघूयात. सुरुवातीला आपल्याला हे एक्स्ट्रा जे आहे ना ते कट करायचं आहे. त्याच्यानंतर सुरुवातीला दोन्ही पार्ट एकदाच ठेवून पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे आपल्याला. सरळ कट करायचं बरं का, अगोदर सरळ जो आपण मुंडा घेतलेला तो. त्यानंतर आपल्याला हे शोल्डर आहे ते डाऊन दोन्ही भागासाठी करायचं आहे म्हणजे पाठीमागचा समोरचा. आता हे दोन्ही हे जे आहे ना समोरच्या पाठीमागच्या भागासाठी आपल्याला गळा सुरुवातीचा गळा जो आहे तो तसाच कट करायचा आहे दोन्ही पार्टसाठी. बघा मी कसं कट करत आहे तसं दोन्ही पार्टसाठी आपण जो गळा रुंदी घेतली ना आणि गळा उंची घेतली दोन्ही पार्टसाठी मी कट केलेला आहे. आता दोन्ही पार्टसाठी वरचा पार्ट कट केला हा बघा लक्षात ठेवा. समोरील गळा मी कट केलेला नाही आहे. अगोदर आपण जो 4.5 इंचाची गळा रुंदी आणि 4 इंचाची गळा उंची घेतलेली ना ते दोन्ही पार्टसाठी कट करायचं आहे. बोटनेकमध्ये 2 गळे असतात पाठीमागं बरोबर. तर हा आपला वरचा गळा कट केला. समोरचा आपण गळा नंतर सेपरेट करूया. तुमच्या लक्षात येण्यासाठी मी समोरचं हा अगोदर कट केलेला आहे बघा. 4 इंचाचा गळा रुंदी गळा उंची तो कट केला आणि मग दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे आपल्याला. अगोदर तो 4 इंचाचा गळा रुंदीचा गळा उंचीचा पार्ट कट करायचा, दोन्ही पार्ट वेगळे करायचे. दोन्ही पार्ट वेगळे केल्यानंतर हा पार्ट साईडला ठेवायचा आणि आता आपल्याला समोरचा गळा कट करायचा आहे. बघा अशाच पद्धतीने कट करा म्हणजे काय होतं आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित बसतो. प्रिन्सेस कट ब्लाऊज असू द्या किंवा कटोरी असू द्या असंच कट करायचं. हे क्रॉसपट्टी कट करू. आणि आता बघा हे आता हा आपल्याला जसं आपण क्रॉस मार्किंग केलेलं ना तसं कट करून घ्यायचं आहे बघा इथं. त्यामुळंच आपला ब्लाऊज इथं व्यवस्थित बसणार आहे. आता हे झालेलं आहे. आता आपण कटोरी जे आहे ते आपण सेपरेट करूया. बघा कटोरी जशी आहे तशी निघते. तर छोटी मोठी कटोरी होत नाही. फक्त आता बघा गळा रुंदी जास्त असल्यामुळे इथं थोडंसं आकार दिसताना थोडंसं हे दिसतं. पण ज्यावेळेस कटोरी वाढवून ब्लाऊज तयार करू ना तर आपलं सेम दिसतं. हे बघा हे समोरचं आहे आपलं समोरचा पार्ट आहे आपला. इथंही जास्त होणार नाही का कारण आपलं परफेक्ट माप आहे.
काढलेलं आणि क्रॉस पट्टी. हे झालेलं आहे आता आपल्या पाठीमागच्या भागाचा. आता समोरच्या भागाचं झालं. पाठीमागचा भाग कसा तयार करायचा. आता पाठीमागचा गळा 2 गळे असतात. आता हा एक गळा तयार झाला. आता तुम्हाला पाठीमागील गळा जेवढा आहे तेवढा घ्या, कमी किंवा जास्त. बघा इथून घ्यायचा आहे आपल्याला. तयार गळा किती आहे आपला तेवढाच घ्यायचा. तयार गळा आपला आहे, ठीक आहे, इथं 10 असेल तर 10.5 घ्या, 9 असेल तर 9.5 घ्या. आपण 10 धरला, अर्धा इंच मार्जिन 10.5. वरती गळा रुंदी किती घेतलेली आपण 4 इंच. खाली ही गळा रुंदी 4 इंच घ्यायची आहे आपल्याला. आणि हे 4 इंचाचा आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे असं. आणि हे आपलं इथलं हे आता हा वरचा एक गळा झाला. खालचा एक गळा, खालच्या गळ्याला कसा आकार द्यायचा ते सांगते. आता इथं आपल्याला हवा तो आकार देऊन घेऊ शकता तुम्ही. इथं गोल आकार देऊ शकता किंवा जसा हवा तसा तुम्ही इथं आकार देऊ शकता. त्रिकोणी जर काढायचा असेल तर त्रिकोणी काढू शकता. पानगळा, जो गळा आपल्याला आवडतो तो इथं काढू शकता. बघा इथं आपण हाही गळा काढू शकतो. आपण कुठलाही आपण इथं गळा काढू शकतो. म्हणजे असं नाही की हा पाहिजे, तुम्हाला जो आवडेल तो तिथं गळा तुम्ही काढू शकता. हे बाहेर गेलेलं आहे आपलं थोडंसं पाव इंच म्हणजे अर्ध्यातलं अर्ध. हे बघा खूप छान दिसतो हा गळा, एकदम व्यवस्थित असा दिसतो. अशा पद्धतीने बघा कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हे कट करायचं डबल असलं तर बघा. आणि कट इथून करायचं नाही, हे असं कट करायचं. इथं थोडंसं सोडायचं म्हणजे आपल्याला दोरी वगैरे लावता येते. त्यामुळे हे कटिंग करताना मी दाखवलं मी तुम्हाला कसं कटिंग करायचं ते. हे बघा हे कसं कट केलं आहे. हा आकार बघा व्यवस्थित आलेला आहे. हे आपण स्टार्टिंगपासून कट न करता थोडंसं इथं पाव इंच सोडलं आणि हे असं व्यवस्थित असं कट करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज तयार करू ह्याला इथं नॉट लावायला किंवा मला बटन लावायला व्यवस्थित असं तयार होतं. तर अशा पद्धतीनं बघा बोटनेक विथ कटोरी आपण तयार केलेली आहे. हा पाठीमागचा पार्ट आहे. यामध्ये काय काय बदल केले आपण मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. कटोरी करताना काय बदल करायचा, कटोरी कशी काढायची, हे सर्व माहिती मी तुम्हाला ह्यामध्ये दिलेली आहे. तर बघा हा आपला पाठीमागचा भाग, ही समोरचं ही कटोरी आहे आपली आणि ही क्रॉस पट्टी. अशा पद्धतीने बघा इथं मी बोटनेक विथ 36 साईजच्या ब्लाऊजचं माप काढून दाखवलेलं आहे. हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. 36 साईजच्या ब्लाऊजसाठी हेच माप टाका म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं हे कटिंग तयार होईल. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.